हिरव्या मटारपासून तुम्ही बरेच पदार्थ पाहिले असतील, परंतु असा पोटभरीचा नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणाचा हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा. ताज्या हिरव्या मटारपासून हा मस्त चमचमीत असा पराठा बनवून तयार होण्यासाठी काहीही पूर्वतयारी करण्याची बिलकुलही गरज नाही. आणि मिश्रण छान कडेपर्यंत भरण्यासाठी खूप खास टिप सांगितली आहे. त्यामुळे पराठासुद्धा बिलकुलही फुटणार नाही. तर सर्वप्रथम मिक्सी जारमध्ये 1 वाटी कच्चे हिरवे वाटाणे ॲड करायचे. त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं, लसूण, अद्रक आणि ह्याला मिक्सरमधून ओबडधोबड बारीक करायचं. आता कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करायचे. जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर आपण मिक्सरमधून काढलेलं वाटण त्यामध्ये ॲड करायचं आणि त्याला 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचं. कारण त्या वाटाण्यातला थोडासा कच्चेपणा निघून गेला पाहिजे आणि वाटाण्याला सुरुवातीला थोडंसं पाणी सुटतं, तर ते पाणीसुद्धा त्यामध्ये सुकलं पाहिजे, म्हणून थोडंसं परतून घ्यायचं. आता ह्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करायचे, जसं अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्या ठिकाणी जर तुम्हाला गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता, परंतु एवढ्या मसाल्यामध्ये सुद्धा हे छान चमचमीत लागतं. मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनटं आपण ह्याला झाकून फक्त वाफ काढून घ्यायची. म्हणजे मसाले छानपैकी आपल्या मटरमध्ये एकजीव झाले पाहिजे आणि मस्त असा मसाल्यांचा सुगंध सुटतो. आता गॅस बंद करायचा आणि ह्याला हलवून मस्त थंड करण्यासाठी ठेवायचा. आणि कधी पण लक्षात घ्यायचं, आपण जे काही मिश्रण पराठ्यामध्ये भरतोय ते नेहमी थंडच असलं पाहिजे. गरम मिश्रण जर भरायला गेलो तर पराठे फुटणारच. कणकेच्या गोळ्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोल गोल असं आपण त्याच्यामध्येच खड्डा करून घ्यायचा, होल करून घ्यायचा, जसं आलू पराठ्याला करतो सेम त्याच पद्धतीने. आणि त्यामध्ये आपण भरपूर असं मिश्रण भरवायचं. तुम्हाला पाहिजे तेवढं मिश्रण ॲड केल्यानंतर वरच्या साईडने थोडंसं पीठ ॲड करायचं. ही ट्रिक मात्र नक्की लक्षात ठेवायची, कारण पीठ ॲड केल्यामुळे मिश्रण जास्त आपल्या पिठाला चिटकून बसत नाही, म्हणजे आपल्या कणकेला चिटकत नाही आणि आपला पराठा फुटतसुद्धा नाही. आणि आता ही पराठ्याची लाटी आपण हातानेच थोडीशी चपटी करून घ्यायची आणि थोडीशी दाबून घ्यायची. म्हणजे सुरुवातीलाच मिश्रण हे कडेपर्यंत जातं आणि लाटल्यानंतर ते व्यवस्थित सर्वत्र एकसारखं पसरलं जातं. तर ह्या 2 टिप कधीही कोणतेही पराठे बनवताना नक्की लक्षात करून घ्या. त्यामुळे कोणताही पराठा जर तुम्ही बनवला तर त्याचं मिश्रण सर्वत्र पसरलं जाईल आणि भरपूर स्टफिंगसुद्धा भरता येईल. तर तव्याला छानपैकी साजूक तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि पराठ्याला त्यावरती टाकून घ्यायचं. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये वरच्या साईडला बघू शकता की आपली स्टफिंग व्यवस्थित दिसते आहे आणि पराठा बिलकुलसुद्धा फुटलेला नाही. जर एखादा वाटाणा साबूत तसाच राहिला असेल तर थोडासा फुटू शकतो, मात्र स्टफिंग मात्र सर्वत्र नक्की पसरणार. फुटला जरी असेल तुमचा पराठा तरीसुद्धा खाताना खूप छान लागणार. आणि दोन्ही साईडनी तूप लावून खरपूस असं भाजून घ्यायचं. मस्तपैकी तुमचे छान चमचमीत असे मटारचे पराठे बनून तयार होतील. सेम पद्धतीने मी भरपूर पराठे बनवले आणि तुम्ही बघू शकता की स्टफिंग वरच्या साईडनी छान दिसते, परंतु पराठा फुटलेला नाही आहे. तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही हे मटार पराठे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर मला कमेंट करून कळवा. अशा भरपूर ब्रेकफास्ट किंवा डिनर रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. एन्जॉय.